श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकमध्ये समता पतसंस्थेचा जमीन व्यवहार प्रकरणाला आता नवा पेच निर्माण झालाय. पिंपळगावचे वसंत घोडके यांनी आज पत्रकार परिषद घेत समता पतसंस्थेच्या चेअरमन आणि कर्मचाऱ्यांवर पिळवणुकीचा गंभीर आरोप केलाय. मला न्याय मिळाला नाही तर मी जीव देईन असा थेट इशाराही त्यांनी दिलाय. जय बसवेश्वर महाराज. मी वसंत मधुकर घोडके, सप्रेम शिवशरणार. आज तुम्हाला बोलायचं कारण म्हणजे असेल का माझ्या भोवती घोर फसवणूक केली आहे समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोटे यांनी. आमच्याविषयी अशी घटना घडली का आम्ही एक कर्ज घेतलं होतं, परंतु ते कर्ज आम्ही संपूर्ण फेडल्यावरही त्यांनी दिशाभूल करून रेव्हन्यू रेकॉर्डला ते सांगता का सगळं संपूर्ण कर्ज भरलं दाखवतात आणि प्रत्यक्ष स्टेटमेंटमध्ये आमचं कर्ज लोन अकाउंटला पैसे भरले नाही. हा पहिला पैशाचा अपहार केला. त्यांनी इतका मानसिक छळ केला का प्रत्येक वेळेस त्यांचे लोक 15-15 लोक आमच्या घरी येऊन बसायचे, हॉटेलचे टेबल खुर्च्या उचलून गेले. आणि खरं तर आम्ही डिफॉल्टर नव्हतोच. 17 मार्चला 3.5 करोड रुपयाचा मी भरणा केला होता. मग माझे अकाउंट रेग्युलर झाले. रेग्युलर जर झाले होते त्यांनी मला NOC दिली आणि मग तरी त्यांनी 101चा दाखला इफेक्ट करून त्यांनी आमची NA झालेली प्रॉपर्टी मातीमोल भावात त्यांनी विकली. 40 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी फक्त आणि फक्त 5 कोटी 5 लाखाला विकली. आणि एवढ्यावर ते थांबले नाही. त्यांनी आम्हाला 3 वर्ष स्टेटमेंट दिले नाही, हॅरेसमेंट केली. सगळ्यात महत्त्वाचं, यांच्या हॅरेसमेंटमुळे माझा भाऊ हार्ट अटॅकने मरण पावला. म्हणजे इतके अन्याय केले का घरी आम्हाला सळोकीपळो केलं होतं यांनी. त्याच्यानंतर जर डिफॉल्टर होतो तर यांनी नवीन कर्ज 28/5/21ला 3,60,00,000 रुपये कर्ज दिलं कसं? नवीन कर्ज दिलं कसे? आणि जर नवीन कर्ज देता आहे तर आम्ही डिफॉल्टर कसे? मग तुम्ही शेती विकायचं काही कामच नाही ना आमचं. शेती विकली ती विकली. त्या शेतीवर माझ्या भावाचे वारस त्याचे अज्ञान होते, त्यांच्या सह्याच नाही. मुळातच ते खरेदी फॉल्टी. एवढ्यावर ते थांबले नाही. 3 वर्षांनी त्यांचे स्टेटमेंट DDR साहेबांनी आदेश करून जेव्हा त्यांनी दाखवले त्याच्यात सगळं त्यांचं बिंग उघडकीस आलं. आमच्या लोन अकाउंटला त्यांनी पैसे भरलेले नाही. कधी कर्ज घेतलं होतं? सगळं सुरुवातीला पहिलं कर्ज घेतलं? आम्ही वेळोवेळी कर्ज घेतलं होतं आणि 2019 पर्यंत आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे भरायचो. त्यानंतर आम्ही डिफॉल्टर झालो. परंतु 3.5 करोड रुपये भरल्यावर आमचे अकाउंट रेग्युलर झाले. रेग्युलर झाल्यावर त्यांनी NOC दिली प्रोजेक्टसाठी. खरं तिथे त्यांची लालच, त्यांची नियत केली काकांची. मी तर स्पष्ट भाषेत सांगेल का असे माझ्यासारखे महाराष्ट्रात नाही कर्नाटकमध्ये सुद्धा अनेक आहे त्यांचे क्लायंट, त्यांच्यावर अन्याय झाला. परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ते पहिलं मी ठरलो. त्यांनी सगळ्या लोकांना बुळगा समजतात. मला तक्रार केली का काय? पुढे मी गेलो ना, सहकार आयुक्ताकडे गेलो, पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्यांच्यावर FIR पोलीस स्टेशन पिंपळगाव पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली. नंतर कालच मी 5 तारखेला तिकडे जाऊन आलो सहकार आयुक्ताकडे. आत्ता परवा जाऊन आलो आणि त्यांनी त्यांची चौकशी लावली. मागणी काय तुमची? मागणी काय, माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझी जागा त्यांनी मला परत द्यावी, त्यांचे सगळ्या संस्थेची चौकशी व्हावी. अन्यथा मी आज पण जीव देईन हे पण सांगतो. इतका अन्याय झालेला आहे. माझा भाऊ गेला तर हे मला पण मारू राहिले. एवढंच त्यांनी कोणाला बुळगा समजू नये. मी पण घोडके, लंबे रेस का घोडा आहे. पण ते पतसंस्थेचे संचालक आहे, त्यांचं म्हणणं आहे का जो जमिनीचा व्यवहार झाला त्यावेळी तुम्ही देखील होते, खरेदी खात्यावर तुमच्या सह्या देखील आहेत आणि जी रक्कम होती ती तुमच्या. त्यांनी दमदाटी देऊन मला तिथे नेलं, सही केली. परंतु माझ्या भावाच्या वारसांच्या का सह्या नाही? ते मला म्हटले तुझ्या सुद्धा सहीची गरज नाही, तुझ्या वारसांचं काय घेऊन बसले तुझ्या भावाचं. मग मला नेलं का? राजकीय षडयंत्र आहे असा त्यांचा आरोप आहे. सगळं मुळीच नाही. सगळे घाबरतात त्या काकांना. ते स्वतःला फार मोठं समजतं. माझे इकडे वशिले तिकडे वशिले, जो तो घाबरतो. माझं इतकं वाटोळं केलं की त्यांनी अजून काहीच वाटोळं करायचं शिल्लक नाही. ठरवलं तरी करू शकत नाही.
करू दे त्यांना काय करायचं ते. एकूणच पतसंस्थांमध्ये सावकारी पद्धतीनं दाज केला तो लोकांना. सावकारीच पद्धती त्यांची हं. पिळवणूक. इतर पण संस्थांचे आम्ही पण कर्ज घेतले होते, पण कधी असं आमच्यावर अन्याय झालेला नाही. आणि ज्या प्रॉपर्ट्या दुसऱ्या संस्थेकडे ऑलरेडी तारण असताना हे त्याच प्रॉपर्टीवर परत जप्ती बोजा आणतात. ती पण आम्हाला लगेच ॲक्सेप्ट प्राईस त्यांनी डिमांड केली, तिथेच त्यांचं उघडकीस आलं. तुमचं नाव पूर्ण? माझं नाव वसंत मधुकर घोडके. तर त्यांनी कोणाला पण असं कमजोर समजू नये, अलग लक्षात. त्यांना वाटलं का हा कुतंगळा आहे, पण परंतु मी लंबी रेस का घोडा आहे, टायगर अभी जिंदा आहे. या प्रकरणी समता पतसंस्थेचे चेअरमन आणि काही कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. पोलिसांनी 9 डिसेंबर रोजी नाशिक रोड परिसरातील पतसंस्थेमध्ये चौकशी केली आहे. दरम्यान या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा संपूर्ण व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा केला. जमीन विक्रीतून आलेली 5 कोटी 5 लाखांची रक्कम थेट खोडके यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली होती. खरेदी खतावर त्यांच्या स्वतःच्या सह्याही आहेत असा त्यांचा दावा आहे. हे सर्व एक राजकीय षडयंत्र असल्याचं कोयटे यांनी म्हटलंय. घोडके यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता या गुन्ह्याच्या तपासातून नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.